नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र देवी आईच्या चमत्काराने नक्की राजश्रीक्यांच्या घरामध्ये काय असं भयानक प्रकार घडतो। ह्या राक्षसांचा संहार करण्यासाठी देवी आई कशी धावून येते, आपल्या ईश्वरीची मदत ती करणार आहे। कारण ईश्वरी आता ह्या वल्लरीचा आणि आता अर्णव जेव्हा सुटून येणार आहे तेव्हा मात्र राकेशचा कसा मात्र पर्दाफाश होतोय। देवी आईची साथ मिळून या राजश्रीक्यांच्या घरामध्ये लपून राहणाऱ्या प्रत्येकाला मात्र आता कसा धडा शिकवणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अर्णव घरी आल्यानंतर घरामध्ये काय असं नवीन चमत्कार घडतो। अर्णव आता इतका आपल्या बाबांशी छान वागत असतो, नक्की सगळं काही बदललेलं असतं आणि हे वातावरण अगदी इतकं बदललेलं आहे। आणि त्या क्षणी आता ईश्वरीने सुप्रियाला सुद्धा घरी आणलेलं असतं आणि आता शिर्केंचा फोन येऊन इतके घोटाळा प्रकरण 35 लाखाचं आणि त्यात म्हणजे सगळ्यांनी ताराला दोषी धरलेला आहे आणि ताराने शेवटी हे सगळं राकेशने केलेलं आहे। हे सगळ्यांच्या समोर CCTV फुटेजद्वारे अर्णव आता कसं सिद्ध करतो आणि ईश्वरीसुद्धा आणि त्यात म्हणजे रमाकांत राजशिर्केंची सुद्धा कशी मदत होते। तर आकाश हा सगळा काही घोटाळा पूर्ण उघडकीस आणण्यासाठी ईश्वरी अर्णवची मदत करणार आहे। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, रमाकांतने देवी आईचा धावा केलेला आहे आणि रमाकांतचं ऐकून सगळेजण देवी आईची मनापासून प्रार्थना करत आहे की देवी आई अर्णव सरांना वाचव, कारण अर्णव हा सुखरूप आहे, ती डेड बॉडी मात्र अर्णवची नाही। हे कळल्यानंतर आता सगळेजण देवी आईला अगदी हात जोडून अर्णवसाठी प्रार्थना करत आहे आणि जोपर्यंत आता देवी आईचा दिवा तेवत आहे अर्णव सरांना काही होणार नाही हे रमाकांतने सांगितलेलं आहे। आणि तो क्षण म्हणजे रमाकांत आपल्या वडिलांसाठी इतकं सर्व काही करतो हे बघून आता अविनाश मामा, अंजली आणि आजी यांना डोक्यात प्रकाश पडतो। कारण जो आपल्या मुलासाठी इतकं सर्व काही करतो तर तो एक बाप धोकेबाज कसा असू शकतो आणि हे सगळं काही ईश्वरी आता लवकरच समोर आणणार आहे। कारण आता जेव्हा देवी आईची आरती सुरू होत असताना एक मुलगी टायर खेळत खेळत मात्र तेथून जवळूनच जात असते, ज्या ठिकाणी ज्या लोकेशनवर अर्णवला किडनॅप करून ह्या गुंडांनी ठेवलेलं असतं। राकेशचं ऐकून आणि देवी आईचा चमत्कार असा होतो त्याच वेळेस ईश्वरी अर्णवच्या मोबाईलवर ट्राय करत असते, पण अर्णवचा मोबाईल हा स्विच ऑफ असतो आणि आता ती मुलगी खेळता खेळता अगदी त्या क्षणी तेथे येते आणि तेथे आल्या क्षणी आता तो मोबाईल तिला सापडतो आणि तो मोबाईल मात्र ती आता इकडे तिकडे बघते, नक्की कोणाचा मोबाईल असेल कोणाचा असेल म्हणून ती आवाज देते, पण तेथे कोणी नाही म्हणून ती त्या मोबाईलचा स्विच ऑफ आता खोलते। स्विच ऑफ अगदी उघडल्यानंतरच त्या क्षणी ईश्वरीचा फोन येतो आणि ईश्वरीचा फोन आल्या क्षणी मात्र आता ही मुलगी फोन उचलते। तर ईश्वरी विचारते की नक्की अर्णव सर तुम्ही कुठे आहात, कुठे गेला होतात, केव्हाच आम्ही तुम्हाला शोधतोय। तेव्हा ती मुलगी म्हणते की अगं ताई, हे ज्यांना तू शोधत आहे मला हा मोबाईल इथे सापडलेला आहे आणि तू नक्की कुणाशी बोलते, कोण अर्णव सर। त्यावरती ईश्वरी म्हणते की अगं पण तू कोण बोलत आहे। तर ईश्वरी म्हणते की ह्या दादाचा मोबाईल तुला कुठे सापडला। त्यावरती ती मुलगी सांगते की हो, मी जेव्हा टायर खेळता खेळता इथून जात होते आणि मला इथे सापडला। ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तू एक काम कर, तेथील जे काही लोकेशन आहे पत्ता तो मला सांगू शकशील का। तर ती मुलगी मात्र ते लोकेशन आहे तर तेथे सांगते आणि हेच मात्र आता ह्या नराधमाने ऐकलेलं असतं आणि तो लगेच अर्णवला आपल्या गुंडांना सांगतो की त्याला तेथून हलवा। ते गुंड मात्र आता तेथून हलवण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याच ठिकाणी आता हा ईश्वरी आणि आकाश येऊन पोहोचलेले आहेत त्या मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर आणि त्या क्षणी मात्र ते गुंड पाहतात ईश्वरी आणि आकाशला आणि हे बघितल्या क्षणी मात्र लगेच ते गुंड अर्णवला नेण्याऐवजी अर्णवला तेथे सोडून देतात आणि अर्णवला सोडून दिल्या क्षणी लगेच तेथून ते पळून जातात। अर्णव आता तेथे अगदी जवळच सापडलेला आहे, परंतु अर्णव बेशुद्ध अवस्थेत असतो आणि ईश्वरी त्या मुलीला तेथे जवळच विचारत असते की हा दादाचा फोन तुला कुठे सापडला आणि त्या दादाला तू पाहिलंस का। त्यावरती ती मुलगी म्हणते की नाही, मी दादाला नाही बघितलं, पण हा फोन मला इथे सापडला। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नक्की आपला अर्णव सर इथेच कुठेतरी असतील, म्हणून मात्र अर्णव सर तेथे कुठे असतील म्हणून शोधता शोधता अर्णव सर तेथे बेशुद्ध अवस्थेत सापडतात। तेव्हा आता ईश्वरीला अर्णवची ती अवस्था बघून खूपच धक्का बसते। ईश्वरी आता घाईने घट्ट मिठी मारते आणि म्हणते की
अर्णव सर, काय तुमची अवस्था आणि कोणी तुम्हाला किडनॅप केलं होतं, तुमचे हातपाय कोणी बांधले आणि हे नक्की कोणी केलेलं आहे, त्यावरती मात्र अर्णव काही बोलायला तयारच नसतो. अर्णव आता त्याची पूर्णपणे शुद्ध हरपलेली असते आणि त्याच वेळेस आता शिर्केंचा सुद्धा फोन अर्णवच्या मोबाईलवर येत आहे. कारण सगळ्यांचे पगार करायचे असतात आणि त्यात म्हणजे अर्णव सर कुठेही नाही. मग आता काय करावं, शिर्केंना फार टेन्शन येतं. त्यावरती ईश्वरी म्हणते की शिर्के, तुम्ही घरी या, तोपर्यंत आम्ही अर्णव सरांना घेऊन घरी येणार आहोत. आणि हे अगदी सगळेजण धावतच अर्णव सरांना घरी घेऊन येतात. अर्णवची ती अवस्था बघून सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यात म्हणजे राकेश म्हणतो की मी तर गुंडांना सांगितलं होतं की यांना म्हणजे अर्णवला दुसरीकडे हलवायचं आणि आता माझं पैशाचंही काम झालेलं नाही. ह्या अंजलीने सुद्धा आता यावर सह्या केलेलं नाही. मग आता अवघड होऊन बसलं आणि ह्या तर ईश्वरीने ह्या अर्णवला घरी घेऊन आणलं म्हणून तो गुंडांना खूपच रागवत असतो आणि त्याच वेळेस आता तो गुंडांना धमकी देत असतो की तुम्ही अर्णवला सोडलंच कसं, काय गरज होती तुम्हाला अर्णवला सोडण्याची. आणि त्याच वेळेस अंजलीने हे सर्व ऐकलेलं असतं. अंजली विचारते की तुम्ही कोणाशी बोलतात, काय बोलतात, म्हणजे अर्णवला सोडलं म्हणजे नक्की काय बोलणं आहे तुमचं हे. त्यावरती आता लगेच राकेश मुद्दाम लगेच फोन ठेवतो आणि म्हणतो की अगं काही नाही, अर्णव सर सापडले का, कंपनीतून फोन होता कारण खूप जणांचे पगार बाकी आहेत. आता अंजली म्हणते की ती पगार राहिले कुठे, पगार देता येईल, परंतु हे बघा माझा भाऊ सुखरूप घरी आलेला आहे आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे आले आणि तुम्ही नक्की कोणाशी बोलतात. अंजलीला फारच राग येतो. अंजली म्हणते की नक्की हा माणूस आपल्यापासून काहीतरी लपवतोय, म्हणून अंजली घाईने त्याला बाहेर घेऊन येते आणि त्या क्षणी मात्र शिर्केसुद्धा तेथे आलेले आहेत. आता शिर्के आल्या क्षणी अर्णव घरी आलेला आहे. सगळेजण आता देवीला हात जोडतात आणि देवी आईची प्रार्थना जी काही केलेली आहे रमाकांतने अगदी इतकं सगळं काही करूनसुद्धा आता अर्णव बाबांच्या समोर येतो, बाबांची माफी मागतो. माफ करा मला, कारण मी तुमच्यामुळे घर सोडून गेलं होतं आणि आज त्या पापाची शिक्षा मला मिळाली, तुमची काहीही चूक नाही. आणि हे बघा नक्की हे सर्व कोणी केलं आणि यामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मला माहिती आहे. म्हणून तो आता अर्णव शांत बसतो. अर्णवला सगळं काही माहिती असतं की राकेशने केलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता शिर्के आतमध्ये येतात. शिर्के आतमध्ये आल्या क्षणी आता लगेच शिर्के म्हणतात की हे बघा अर्णव सर, तुम्ही कसे आहात, तुम्हाला मला आता खूप काही सांगायचं आहे. आपल्या कंपनीत 35 लाखाचा घोटाळा झालेला आहे. अर्णव म्हणतो की त्याचंच मला टेन्शन आलं होतं की हे झालं कसं आणि आता नवीन सेक्रेटरी कोण आहे, तिने हे बिल पास केलेच कसे. आणि लगेच मात्र आता जो काही CCTV आहे तर तो CCTV मात्र शिर्केने आता त्या कंपनीतील सगळ्यांना चेक करायला सांगितलेलं असतं. आणि आता मात्र CCTV चेक केल्यानंतर अर्णवच्या केबिनमध्ये आता हा मूर्ख राकेश बसलेला आहे आणि तो ताराशी गुलुगुलू करत आहे. ताराशी आणि त्याचं जे काही बोलणं झालेलं आहे ते सगळं काही बोलणं आता टॅप होतं आणि CCTVद्वारे मात्र हे सगळ्यांच्या समोर येतं. म्हणजे हे सगळं ह्या राकेशने केलेलं आहे. तर आणि राकेश मात्र आता ताराशी जवळकी साधण्याचा प्रयत्न करतो. ताराला आता तेथे बोलावलेलं असतं. तारा मात्र तेथे आलेली आहे आणि ताराला सगळ्यांच्या समोर विचारलं जातं की हे सगळे बिलं पास कोणी केले. त्यावरती तारा तर खूपच घाबरलेली असते. ईश्वरी पुढे येते. ईश्वरी म्हणते की तू कोण आहे आणि कंपनीमध्ये नवीनच दिसते. तर तारा म्हणते की हो, मला तर ह्या राकेश साहेबांनी म्हणजे जॉब दिलेला आहे, त्यांच्यामुळे मला जॉब मिळाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी बिलं मी पास केलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता राकेशचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येतं. म्हणजे राकेश बदललेला नाही, तो हे सर्व नाटक करतोय हे आता सगळ्यांनी ओळखलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र ईश्वरी सनकनी पुढे येते आणि राकेशच्या कानामागे येते. म्हणजे नराधमा, तूच अर्णव सरांना किडनॅप केलं होतं आणि त्यासाठी की 35 लाखाचं जे म्हणजे खर्च आहे, जे 35 लाख तू काढलेले आहे, तर ते बुडवण्यासाठी तू मात्र अर्णव सरांना किडनॅप केलेलं आहे. हे सगळं काही माझ्यासमोर आलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता अंजली म्हणते की म्हणजे तुम्ही मला त्या बिलावर सही करण्यासाठी सांगत होते, कारण कामगारांचे पगार द्यायचे आहे असं तुम्ही मला म्हटले होते, मग तुम्ही माझ्याशी खोटं का बोललेत. तेव्हा आता राकेशला काय बोलावं ते काही कळत नसतं. राकेश मात्र आता खूपच म्हणजे घाईने सगळं काही हे आपल्यावर येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेस मात्र राकेश म्हणतो नाही, असं काही नाही, प्लीज मला म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तर CCTV फुटेजच्या आधारे जे मिळालेलं आहे तर ते CCTV फुटेजचा जो काही आता हा
पुरावाच्या आधारे मात्र हे सगळं काही सिद्ध झालेलं असतं आणि त्याच वेळेस अर्णव राकेशच्या कानामागे देतो. परंतु अंजलीला असं वाटतं की आता हे सगळंजण राकेशला का मारत आहे, त्यांची काही चूक नसताना. अंजली पुढे येते. अंजली म्हणते की तुम्ही जर सगळेजण त्यांच्यावर का असे राग काढता, त्यांनी काय केलेलं आहे. तेव्हा राकेश म्हणतो की बघा ना अंजली मॅडम, हा म्हणजे सगळेजण माझ्यावर राग काढतात, मी काही केलेलं नसताना सगळेजण मलाच बोलत आहे राकेश. आणि लगेच मात्र राकेश म्हणतो की काही झालं तरी आता मी या घरामध्ये नाही राहणार आणि तो मात्र आता तेथून जाण्याचं नाटक करतो. परंतु अर्णव म्हणतो की नाही, मी तुला सोडणार नाही, तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. आणि आता हे सगळं काही झाल्यानंतर अर्णव लगेच बेशुद्ध पडतो. अर्णवला मात्र चक्कर आलेली असते. ईश्वरी आणि सगळेजण मात्र अर्णवला घाईने रूममध्ये घेऊन येतात आणि तोपर्यंत राकेश लगेच तिथून फरार होतो. आणि ताराला मात्र आता तो चांगला धमकावण्यासाठी निघालेला असतो. परंतु ताराने सगळ्यांच्या समोर सगळं काही खरं सांगितलेलं आहे. ते ऐकल्यानंतर मात्र तारा बिचारीची काही चूक नसताना सगळं काही हे ताराला माहिती होतं. आणि तारा लगेच आता ही राकेशला म्हणते की हे बघा, तुम्ही मला वाटलं नव्हतं असं काहीतरी करताल म्हणून. ताराने सगळं काही ईश्वरीला खरं सांगितलेलं असतं. ईश्वरी तिला म्हणते की तू काही काळजी करू नकोस आणि हे बघ तुझी सगळी काही आता नोकरीची व्यवस्था होईल, परंतु तू मात्र वाईट लोकांची साथ देऊ नकोस, नाहीतर तू त्यामध्ये फसशील आणि एक ना एक दिवस असा येईल की मात्र तुला पश्चाताप करण्याशिवाय कोणतीही वेळ नाही राहणार. तारा रागाने राकेशकडे बघत मात्र तिथून निघून गेलेली असते. आणि राकेश मात्र आता रूममध्ये येतो. तर अंजलीसुद्धा आता राकेशला म्हणते की आता काही झालं तरी तुम्ही मात्र कोणतेही व्यवहार बघायचे नाहीत, यापुढे मात्र तुम्ही आता फक्त आणि फक्त घरात राहायचं, मी सांगेल तेच करायचं. आता अंजली रागानेच राकेशशी बोलत असते. राकेशचा पुन्हा एकदा पर्दाफाश होतो. राकेशला सगळं काही आठवतं आणि इतक्या दिवस मात्र तुम्ही माझ्याशी हे नाटक का केलं होतं याचा जाब मात्र राकेशला ती विचारते. राकेशला काही बोलता येत नाही आणि त्याच वेळेस शलाकाच्या मर्डरच्या जी काही केस आहे ती ओपन झालेली आहे आणि शलाकाच्या मर्डरच्या केसच्या ओपनखाली राकेशला अटक झालेली असते. आणि त्यानंतर मात्र ईश्वरी ठरवते आता मात्र वल्लरीला धडा शिकवायचा, कारण वल्लरीच हे कारस्थान करणारी आहे. आता अंजली, रमाकांत काका आणि रमाकांत बाबा, अर्णव या तिघांनाही एकत्र आपण तर आणलेलं आहे, पण आता वेळ आहे आईला घरी बोलवायची. म्हणून ईश्वरी आता सुप्रियाला घरी बोलवणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, सुप्रिया आल्यानंतर मात्र धमाका आणखीन काय होतो. राकेशला त्याच्या ची शिक्षा तर मिळते, परंतु तो अंजलीच्या जीवावर आता कसा उठतो हे बघणं आता खूप आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.